श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते. मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथीपैकी कार्तिक एकादशीचे महात्म्य वेगळे आहे. या दिवशी विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते, तर कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी असे म्हटले जाते. यंदा मंगळवारी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी प्रबोधिनी एकादशी आहे. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते, तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. कार्तिकी शुद्ध एकादशीला श्रीहरी विष्णू आपल्या योगनिद्रेतून जागे होतात, म्हणून तिला प्रबोधिनी, बोधिनी, देवस्थानी एकादशी असे म्हटले जाते. आणि या दिवसापासून श्रीहरी विष्णू या संपूर्ण विश्वाची जबाबदारी पुन्हा स्वीकारतात. या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात ही केली जाते, जसं की लग्न, मुंडन, संस्कार, घरप्रवेश यासारखे शुभ कार्यही केली जातात. देवउठणी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. 13 नोव्हेंबर रोजी चातुर्मास समाप्त होत असून या दिवसापासून तुळशी विवाहाला प्रारंभ होईल. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एक दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाचा विवाह लावण्याची पद्धत आहे. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे. एकादशी तिथी 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:46 प्रारंभ होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4:04 समाप्त होईल. म्हणून आपल्याला 12 नोव्हेंबर रोजी देवउठणी एकादशीचं व्रत हे पाळायचं आहे. तसेच ह्या व्रताचं पारण जे आहे ते 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:42 पासून 8:51 असणार आहे. आणि या वेळेमध्येच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. देवउठणी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि रवी योग यांचा शुभ संयोग होत आहे. ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जातात. आणि या योगामध्ये जर आपण पूजा केली, सेवा केली, त्याचबरोबर काही उपाय केले, तर त्याचे आपल्याला अनन्यपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. तुम्ही एकादशीचं व्रत नाही केलं तरीही चालेल, पण घरामध्ये अजिबात ही एक भाजी खाऊ नका. जर कळत नकळत तुमच्याकडनं ह्या भाजीचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी हे तुमच्यावर रुष्ट होईल. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सामोरं हे जावं लागू शकतं. त्याबद्दल अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. कार्तिकी एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा 11 वेळा जप करायचा आणि दिवसाची सुरुवातही करायची. त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जलसुद्धा अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम आदित्याय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करून जल हे अर्पण करायचे. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशीची सुद्धा पूजा ही करायची आहे. आपल्याला जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा श्रीकृष्णाची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल, तर त्यांना आपल्याला जलाभिषेक करायचा किंवा तुम्ही दुधाने अभिषेकसुद्धा करू शकता. दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि 11 पळी पाणी अर्पण करायचे. प्रत्येक वेळेस पाणी किंवा दूध अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक हा करून घ्यायचा. अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या पुन्हा स्थानावर ठेवायचे. त्यांना हळद, चंदन, त्याचबरोबर त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत, पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस. तर तुळस अर्पण करताना आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हे तुळशीचं पत्र अर्पण करायचं आहे. हे पत्र अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू
पूर्ण करतात। त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची। त्यांना सुद्धा हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहेत। त्यांना लाल फुलं अर्पण करून घ्यायची आहेत। खिरीचं नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे आणि आपल्याला तुळशी मातेची सुद्धा विधिवत पूजाही करून घ्यायची। तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची। पण एकादशी आहे त्यामुळे आपल्याला तुळशीला जल अर्पण नाही करायचं। त्याचबरोबर आपल्याला तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे। या दिवशी भगवान विष्णूंच्या शालिग्राम अवताराचा माता तुळशीसोबत विवाह हा केला जातो। म्हणजे आपण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी जे आहे ते तुळशीचा विवाह हा करू शकतात। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही चुका आहेत, त्याचबरोबर काही भाज्या आहेत ज्या आवर्जून आपल्याला खाणं टाळायचं। जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर रुष्ट होऊ शकते। त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे कांदा आणि लसूणचं आपल्याला चुकूनही देव उठणी एकादशीच्या दिवशी सेवन हे करायचं नाही आहे, कारण कांदा आणि लसूण हा तामसी पदार्थामध्ये येत असतो। तसेच या दिवशी वांग्याच्या भाजीचं सेवनसुद्धा संपूर्णपणे वर्ज्य आहे, कारण वांग हे तामसी पदार्थामध्ये येतं आणि संपूर्ण चातुर्मासामध्ये वांग्याचं सेवन हे केलं जात नाही। तसंच एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणंसुद्धा वर्ज्य मानलं जातं। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला चुकूनही कोणत्याही प्रकारचं तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आहे। मांस मच्छी मटण मदिरा यासारख्या वस्तूंचं आपल्याला अजिबात सेवन हे करायचं नाही आहे। त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी भगरचं सेवन करणंसुद्धा संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं। त्याचबरोबर बार्लीचं सेवनसुद्धा कोणत्याही एकादशीच्या दिवशी केलं जात नाही। बार्ली हे गव्हाचाच एक प्रकार आहे। त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला घेवड्याच्या भाजीचं सेवन हे करायचं नाही आहे। घेवड्याच्या भाजीला जसं की ते आपण वालाच्या शेंगासुद्धा म्हणत असतो, तर या भाजीचं सेवन आपल्याला चुकूनही कळत नकळतसुद्धा करायचं नाही। जर आपल्याकडनं ह्या भाजीचं सेवन केलं गेलं तर त्याचे भोग जे आहेत ते आपल्या मुलाबाळांना भोगावे लागतात। आता तुम्ही एकादशीचं व्रत करत असतील आणि त्यामध्ये तुम्ही फळाहार घेत असतील, पण त्या फळांमध्ये चुकूनही तुम्हाला फणसाचं सेवन हे करायचं नाही आहे, कारण फणस हा तामसी पदार्थामध्ये येत असतो आणि कळत नकळत जर तुमच्याकडनं फणसाचं सेवन केलं गेलं तर तुमचं व्रत हे मोडू जाऊ शकतं। तर ह्या आता काही भाज्या ज्या आवर्जून आपल्याला एकादशीच्या दिवशी अजिबात खायच्या नाहीत। त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी आपल्याला जास्त वेळ झोपायचं नाही आहे। त्याचबरोबर कोणाचाही अपमान करायचा नाही आहे, कोणालाही अपशब्द वापरायचे नाहीत, कोणाचंही मन दुखवायचं नाही आहे। तसेच एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला तुळशीला जल हे अर्पण करायचं नाही, तुळशीला स्पर्श करायचा नाही किंवा तुळशीची पत्रंसुद्धा तोडायची नाही आहेत, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं। आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श झाला किंवा तिला जल अर्पण केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोषसुद्धा आपल्याला भोगावे लागतात। तर ह्या काही चुका आहेत, त्याचबरोबर ह्या काही भाज्या आहेत ज्या आवर्जून आपल्याला या दिवशी खाणं टाळायचं आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून चुकूनही कोणाचं अहित झालं नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।